मध्ये जर वेगळंपण असेल तर वेगळं लोक पटकन स्वीकारतात. पण प्लॅन मध्ये काय बघितलं, पहिली महत्वाची गोष्ट बघितली की अमाऊंट फार छोटी 3,500 कर्ज काढायला नाही लागणार. 3,500 रुपये छोटी अमाऊंट आहे. या छोट्या अमाऊंट मध्ये समोरच्याला एवढंच सांगायचंय की लाईफ मध्ये तुला एकदाच पैसे भरायचे. किती? लाईफ मध्ये एकदाच पैसे भरायचे. एकदाच पैसे भरा आणि कंपनीकडे अनेक काही प्रोडक्ट आहेत. हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे, हा एक बरेच प्रोडक्ट आहेत. याच्यापैकी तुला कुठचं तरी एक प्रोडक्ट स्वतःची चॉईस करायचं. प्रोडक्टच्या आतमध्ये घुसू पण नका. R&D तर बिलकुल करू नका. पैसे मिळवणार असणार, पैसे सुद्धा मिळाले. एक प्रोडक्ट डिमांड मध्ये 1 लाख प्रोडक्ट आहे, तिथे मिळतील, पण तिथे इन्कम नाही मिळणार. आपल्याकडे प्रोडक्ट घेतल्यामुळे इन्कम मिळेल. मग हे मल्टिपल प्रोडक्ट आहे, त्याच्यातलं एक प्रोडक्ट स्वीकार, 3,500 रुपये वन टाइम भर आणि हा बिझनेस जो स्वीकारलास तो तुझ्या जवळच्या नियर डिअर लोकांना सांगायला चालू कर. डे 1 पासून. काही लोक येतील, काही लोक स्वीकारतील, काही लोक विरोध करतील, काही लोक वेट अँड वॉच वरती राहतील, पण तुझं काम तू थांबू नकोस. मनाने आवाज दिला इथून त्यापासून सर स्टार्ट केलं. 3,500 रुपये पे केले. लिस्ट प्रमाणे एक प्रोडक्ट खरेदी केला जो आहे अगरबत्ती तुमच्या समोर, आणि तिथून काही लोकांना सुरुवात केली. आता गंमत ही विभागाची बाबासाहेबांचं काम उदाहरण दिलं, त्याला डोक्यात एवढंच पकडलं, अख्खा प्लॅन डोक्यावरून गेला. एकच वाक्य लक्षात ठेवलं, मला 2 लोक जोडायचे आहेत. कारण हा प्लॅन देखील आपल्याला इन्कम चालवण्यासाठी आपल्याला लागतील 2 लोक. प्लॅन नंबर पहिला, ज्याला आपण म्हणतो पेअर मॅचिंग इन्कम. तुम्ही जॉईन झालात, तुम्ही पे केलात, तुम्ही प्रोडक्ट घेतलात, तुम्ही या कंपनीचे ऍज ए रजिस्टर्ड मेंबर झालात, राईट. तुम्हाला आयडी नंबर मिळाला, तुम्ही बिझनेसचे असोसिएट झालात. आता आपल्याला करायचं काय, संधी मिळाली, संधीचं सोनं करायचं. इन द सेन्स तुम्हाला करायचे एक लेफ्ट आणि एक राईट असे 2 लोक चॉईस करायचे. लोक कोण चॉईस करायचे सर? मी कालच्याही मीटिंगला बोललो, मामा भाचा अजिबात सांगू पण नका. मी तुमच्याकडे चांगलं बँक बॅलन्स आला, तुमच्याकडे एखादी गाडी आली, तुमची लाईफस्टाईल चेंज झाली, नंतर मामा भाचीला सांगा. मामा भाचे काही उपयोगाचे नाही. मी असं नाही म्हणत आहे की ते काही कामाच्या नाहीये, पण हा कॉन्सेप्ट आहे की लोकांसाठी कॉन्सेप्ट आहे. लोकांना संधी देण्यासाठी हा कॉन्सेप्ट आहे सर. मामा भाचे इट्स ओके, ते रिलेशन आहे, ते घरातले. त्यामुळे ही संधी आपण अशा लोकांना देऊया ज्यांना पैशाची गरज आहे, ज्यांना पैशाची गरज आहे, ज्यांना भरपूर पैसे कमवायचे, अशाच लोकांना ही संधी द्यायची. त्यामुळे ही संधी वाट अशी लोक बघतायत. आपल्याकडे एक चांगली संधी आहे, चांगला कॉन्सेप्ट आहे, सुवर्ण संधी. फक्त त्याच्यापर्यंत आपण पोहोचलो नाही, तो पोहोचवायचं तिथे पण आपल्याला गरजेचं आहे सर. त्याप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल, थोडी ती लिस्ट काढावी लागेल, राईट. काय केलं, 2 लोकांना जोडायचे. 2 लोक अशी शोधली सर की ज्यांना भूक आहे, ज्याला पैशाची गरज आहे, ज्याला लाईफ मध्ये काहीतरी करायचंय. ही अशीच लोक लिस्ट मध्ये काढली पहिली, आणि ह्या 2 लोकांना मी प्लॅन दिला. ह्या 2 लोकांना प्लॅन दिला. काय झालं, कंपनी सांगते पेअर. पेअर म्हणजे काय झालं, जोडी. एक जोडी तयार झाली सर. इथे ह्या एक जोडीला कंपनी इन्कम देणार आहे 300 रुपये. 300 रुपये बनले, पण 300 रुपये अकाउंटला ट्रान्सफर होण्यासाठी कंपनीची एक छोटीशी कंडिशन आहे, ज्याला आपण टेर म्हणतो. इथं कोणतरी एक येणं गरजेचं आहे. ह्यानं आणलं तरी चालेल, मी आणलं तरी चालेल, माझ्या वरच्या सिनियरने आणलं तरी चालेल. याला रेशो म्हणतात 2:1 किंवा 1:2. हा रेशो कंप्लीट झाला, कंपनीने मला 300 रुपये दिले. 300 रुपयाचा डिडक्शन किती? 3 डेज पासून ते वन टाइम कट होतो, म्हणजे प्रत्येक पेआउटला करतो. एवढंच फक्त डिडक्शन. पेमेंट आलं सर, ओके. हा झाला पहिला विषय. आता जे मी केलं ते ह्या लोकांना सांगू, बाबा रे तुलाही 2 करायचे, तुलाही 2 करायचे. सर 4 लोक झाली, एक जोडी झाली, ही एक जोडी झाली. या 2 जोडीचे इन्कम 300 प्रमाणे 600 रुपये झाले. सर इथं मला 300 मिळाले, इथं मला 600 मिळाले. या 4 लोकांपैकी मी एकालाही ओळखत नाही, पैसे मिळायला चालू झाले. तुमची ओळख कुठपर्यंत, तुमच्या जवळच्या 2 लोकांपर्यंत, 3 लोकांपर्यंत, 5 लोकांपर्यंत, 10 लोकांपर्यंत. परंतु त्यांच्या माध्यमातून जी खाली लोक येणार ती तुम्हाला ओळखत नाही किंवा तुम्ही त्यांना ओळखत नाही. लोक येत जातात, लोक जोडत जातात, जोड्यात होत जातात. प्रत्येक जोडी झाली रे झाली, इथं 300 रुपये तुमचे फिक्स आहे. एक जोडी झाली 300 रुपये, 10 जोड्या झाल्या 3,000 रुपये. बरोबर ना? हे गणित एकदम डोक्यात सेट करून टाका. म्हणजे डावीकडे आणि उजवीकडे असा बॅलन्स हळूहळू का होईना मेंटेन झाला की प्रत्येक जोडीचे 300 रुपये मला मिळणार आहेत. मग कंपनीने ठरवलं कॅपिंग किती द्यायचंय. दर आठवड्याला कॅपिंग आहे मित्रांनो 1,50,000 रुपये. 1.5 लाख आठवड्याला, 1.5 लाख महिन्याला किती आहे, इज इक्वल टू 6 लाख रुपये महिन्याला मिळतात. पर मंथचं इन्कम होऊ शकतो. 6 लाख रुपये महिन्याला झाले, 12 महिन्याचे किती झाले, 1272 लाख रुपये आपण झाले. काय करावं लागेल सर, सिंपल आहे की जे आपण केलं तर डुप्लिकेशन करायला लावायचं. मी 2 लोक केली, 2 लोकांना 2 करायला सांगितलं, झाले 4 लोक. 4 लोकांचे 2 केले, 8 लोक झाले.
या सिस्टीम प्रमाणे जरी व्यवस्थित चालवणार तर आपलं काम सिंपल झालं. याला म्हणतात जोडीचं इन्कम, त्याला म्हणतात पेयर इन्कम. पेयर किती? 300 रुपये. किती मिळाले आपल्याला? महिन्याला 6 लाखाचं इन्कम कंपनी देते. म्हणजे आपण म्हणतो ना की देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी थोडी, असं होता नाही सर. कंपनी सांगते घेऊन जा, मी त्याला तयार आहे. कंपनी काय सांगते? 1.5 लाख रुपये आठवडा, महिन्याला 6 लाख रुपये मी तुला द्यायला तयार आहे, फक्त तुझी तयारी तू ठेव. ही तयारी सर, 1.5 लाख ही आठवड्याची तयारी. पण त्यासाठी काय करावं लागेल? फक्त आपल्याला आपले इन्कम येईपर्यंत कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, थोडंसं झोप पडावं लागेल, थोडासा आळस झटकावा लागेल आणि तुटून पडावं लागेल. मी आता असं म्हणतो की तुटून पडावं लागेल, एवढा सोळ्यावर टाकणार. इथे पण क्लिअर झालं? पेअर मॅचिंग काय डाऊट्स असतील ते विचारा. क्लिअर सर? नंबर 1 जे तुम्हाला सांगितलं पेअर मॅचिंगचा हा पहिला पार्ट कंपनीने दिला. दुसरा पार्ट काय सांगतोय? दुसरा पार्ट सांगतोय तो आहे स्पिल ओव्हर. आता स्पिल ओव्हर म्हणजे काय? फार महत्वाचा विषय, तोही विषय समजून घ्या. मी जेव्हा हा प्लॅन बघितला ना तेव्हा मी स्वतःला विचारलं की अरे मला तर 2 लोक करायचे, लेफ्ट आणि राईट. हा झाला लेफ्ट आणि हा झाला राईट. मी याला सांगतोय तू 2 कर, मी याला सांगतोय तूही 2 कर. हा पण 2 करेल, हा पण 2 करेल, हा पण 2 करेल, हा पण 2 करेल. माझा ग्रुप वाढत चाललाय, मला प्रत्येक जोडीचे 300 रुपये मिळणार आहेत, नो डाऊट. परंतु समजा याच्यातला एक बाजू नाही चालली, होऊ शकतं. मी काय बोललो? जोडी झाली तर इन्कम मिळणार. परंतु एक साइडला बाजू नाही झाली किंवा ते लोक थांबलेत किंवा ते लोक आळशी आहेत किंवा त्या लोकांकडे माझं लक्ष नाही की ते लोक, तर काय जोड्या होतील? नाही होणार. मग जोड्या नाही झाल्या किंवा हा आळशी निघाला एक्झाम्पल, किंवा त्याच्या खाली काम नाही झालं, याचा अर्थ मी इन्कम घेऊ नये. अधिकार आहे इन्कम घ्यायचा, पण रूल सांगतो इन्कम नाही मिळणार बिकॉज ऑफ जोडीच नाही झाली लेफ्ट अँड राईट इज इक्वल टू. मग कंपनीने अजून एक ऑप्शन सोडलंय, कमवायची तयारी आहे, नो डाऊट. कंपनी सांगते एक स्पीड, एक काय कर? स्पीड कर. इन द से तिसरा, फक्त दोघांवरती अवलंबून राहू नकोस. तिसरा कर, चौथा कर, 5वा कर, 6वा कर, 8वा कर, 10वा कर. तुम्ही ठरवा तुम्हाला किती करायचे. काय झालं? लेफ्ट अँड राईट केला, हे 2 झाले. ही आली तिसरी व्यक्ती. तिसऱ्या व्यक्तीला देखील तुम्ही सांगितलं लेफ्ट आणि राईट तुला करणं गरजेचं आहे मित्रा, तुझं इन्कम चालू होणार आहे, तुला मोठं इन्कम मिळणार. काय झालं लक्षात घ्यायचं? अख्खा ग्रुप तुमचा थांबला एक साइडला, याला दोष नाही देत बसलात. सरळ तुमच्याकडे ऑप्शन होतं काम करणाऱ्या व्यक्तीचा शोध घ्या. ज्या ठिकाणी काम कमी झालंय तिथे तुम्ही प्लेस करा, त्याच्यामध्ये जरा फोकस करा. पुन्हा जेवढे नवे येतील प्रत्येक जोडी होणार आहे. आता हा एक आहे, हा तुमचा एक आला, जोडी झाली, इन्कम मिळाले 300 रुपये. थांबलं का इन्कम? नाही थांबले. थांबायला पण जायचं नाही. आपण नेटवर्क करू, आपल्याकडे कॉन्टॅक्ट भरपूर आहे. ज्या ठिकाणी कमी आहे ना प्लेस करा, डायरेक्ट तुमच्याकडे प्लेस गेली. जोड्या झाल्यात तुमची, ही लेफ्ट अँड राईट साइड जोड्या, जेवढ्या प्रत्येक जोड्या होणार आहेत प्रत्येक जोडीला कंपनीने 300 रुपये इन्कम दिला. कंपनी सांगते 1.5 लाख रुपये द्यायला मी तयार आहे, याचा अर्थ 6 लाख रुपये महिन्याला द्यायला तयार आहे. तू ठरव तुला जोड्या कशा मेंटेन करायच्या. कमी बाजू होती, एक वरून प्लेस केला, होऊन गेला. शिवाय कंपनी अजून काय सांगते, यार हे पहिले 2 आहेत ना हे सोड, परंतु तिसरा फायदा हा आहे की ह्याला म्हणतो स्पीड करणं, तिसरी व्यक्ती करणं. पण तिसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून जेवढे लोक येतील. आता तिसऱ्या व्यक्तीने काय केलं? हा ए केला. तिसऱ्या व्यक्तीने काय केलं? हा बी केला. हा ए काय करणार आहे? ए करेल. हा ए परत बी करेल, त्यालाही 2 पाहिजेत. हा बी करणार आहे ए, हा बी करणार आहे बी, हा ए करणार आहे ए, त्याच्यानंतर बी, बी करणार आहे ए बी, हा पण करणार आहे ए बी, हा करणार आहे ए बी. हा सिलसिला चालूच राहणार आहे नॉन स्टॉप, तो थांबणार नाहीये. ही तुमची तिसरी व्यक्ती आहे. या तिसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून जेवढे ए बी बी म्हणजे प्रत्येकजण पहिला ए आणि बी करणारच आहे, त्याच्यानंतर तो सी होतो तयार. कारण हा ए देखील ए आणि बी करेल, हा बी देखील ए आणि बी करेल, हा बी देखील ए आणि बी करेल, हा ए देखील ए आणि बी करेल, हा ए देखील बी आणि बी करेल. बरोबर ना? हे तर होणारच आहे, पहिले 2 तर येणारच आहे. मग तुमच्या 2 लोकांच्या व्यतिरिक्त तिसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून जेवढे अनलिमिटेड एबी 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 येणार आहे त्या प्रत्येक एबी वरती कंपनीने इन्कम दिलेला आहे 250. प्रत्येक हा शब्द वापरलाय सर, जोडी नव्हे. हा एक आला 250, हा एक आला 250, हा एक आला 250, हा एक आला 250. एक व्यक्ती 250. जोडीचं इन्कम मगाशी संपलं. आता मला सांगा, ह्या तर जोड्या होत गेल्या. गोल्डन चान्स काय? प्रत्येक मनुष्याच्या पाठीमागे
त्याच्या अनलिमिटेड एबीबी होईपर्यंत 250 250 250 250 250 250 250 चान्स आहे. ही तिसरी व्यक्ती कंपनी सांगते, चौथी व्यक्ती जोडू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ठरवा तुम्हाला इन्कम किती पाहिजे. आणि इन्कम, मोठ्या इन्कम साठी आपण सगळेजण आलोय. मोठी इन्कम तेव्हाच मिळणार आहे जेव्हा आपल्याकडे डायरेक्टची संख्या जास्त असणार आहे. सिंपल. 2 2 4 2 8 2 16 लिमिटेशन्स आहे. पण तुम्ही दोघांचे 4 करत असताना तुम्ही तिसरी व्यक्ती केला तर लक्षात घ्या सर, ही कंपनी इन्कम द्यायला तयार आहे. कोणाला? ज्याच्याकडे जास्तीत जास्त डायरेक्ट असेल त्यांना. तर ही तिसरी व्यक्ती तुम्ही डायरेक्ट आणलात, अनलिमिटेड 250 तयार झाले. ही तुम्ही चौथी व्यक्ती आणलात, चौथी व्यक्ती देखील ए करणार आहे. सर 250 तुमच्या खात्यात जमा. चौथी व्यक्ती बी करेल, 250 जमा. हा ए करेल, 250 आले. हा ए बी करेल, 250. बी ने ए केला, 250. हा पण सिलसिला चालूच आहे, अनलिमिटेड. एक सिंगल व्यक्ती 250 रुपये, इकडचे एक सिंगल व्यक्ती 250 रुपये. सर हे चालूच राहणार आहे, कंटिन्यू. हा झाला पहिला, हा झाला दुसरा. हे दोन सोडून तिसऱ्या पासून, चौथ्या पासून, पाचव्या पासून, सहाव्या पासून तुम्ही ठरवा ना यार. तुम्हाला 10 लोक आणायचे, 12 लोक आणायचे, 15 लोक आणायचे, 20 लोक आणायचे, 100 लोक आणायचे, तुम्ही ठरवा. मध्ये इन्कमला लिमिटेशन्स कंपनीने ठेवलेलं नाही. फक्त जोडीचे इन्कम कंपनीने 1.5 लाख रुपये दिले आणि हे इन्कम एक्स्ट्रा, याला लिमिट नाही, याला कॅपिंग नाही. भले तुमचे 10 रुपये डायरेक्ट करा, 25 रुपये डायरेक्ट करा. हे पहिले दोन सोडून उरलेल्या सगळ्या लोकांवरती कंपनीने सर प्रत्येक एबी वरती 250 250 दिले. मला सांगा, तुमचा हा ए थांबला, तुमचे 10 लोक थांबले, बरोबर ना? तर काय फरक पडणार आहे? पडेल फरक? पडेल फरक? एक बाजू तुमची थांबली, काय सर फरक पडेल? परंतु काही कंपन्यांमध्ये पेअरच्या इन्कम मध्ये काय झालं, एक बाजू थांबली, अख्खं फील्ड थांबलं, 1 रुपया तुम्हाला मिळत नाही, कारण जोडीच नाही झाली. आपल्याकडे हा पार्ट नाहीये सर, जोडी नाही झाली, इन्कम साठी कंपनीने सेकंड ऑप्शन तयार ठेवली. आता आणा तिसरा, आणा चौथा, आणा पाचवा, आणा सहावा. सर आत्तापासून ही मीटिंग बघता ना, आत्तापासून रात्री बसून सिरियसली झोपू नका सर. जेवढी कॉन्टॅक्ट आहेत काढा कागदावरती आणि त्याला ठरवा की माझी पुढची बाजू लंगडी आहे. सरळ त्याच्या खाली पुढच्या पण असू दे. लेफ्ट म्हटला तर लेफ्टला आयडिया आला, राईटला म्हटलं की ऑटोमॅटिक राईटला आयडिया गेला. आणि त्याच्या खाली त्यालाही सांगा, बाबा रे तुझं इन्कम होण्यासाठी, वाढण्यासाठी मी प्रयत्न करतोय, मी पण आहे तुझ्या, तू एकटा नाहीये. त्याची एबी केले सर, फायदाच फायदा आहे ना आपला, ते मिळणार आहे. शिवाय जोडी झाल्यानंतर परत इन्कम आहे. मग एक्झॅक्टली काय होते सर बघा, हा कोण आहे माहित नाहीये, जॉईन झाला सर 250 रुपये आले. सर हा कोण आहे माहित नाही, जॉईन झाला किती 250 रुपये आले. तुमचा हा लेफ्ट आहे ना, हा राईट आहे. इकडचे 250 आणि इकडचे 250, अमाऊंट किती आली सर? 500 रुपये. आणि जोडीची कंपनी इन्कम किती देते? 300 रुपये. इज इक्वल टू प्रत्येक जोडीचं इन्कम किती आलं? 800 रुपये. प्लॅन किती आहे? 3500 रुपये. कुठची पण कंपनी जास्तीत जास्त तुम्हाला किती इन्कम देऊ शकते? 10% म्हणजे 300 किंवा 350. त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. आपल्या कंपनीने इन्कम किती दिली जोडीचं? मार्केटमध्ये आहे सर प्लॅन 3000 किंवा 3500 रुपयाला 500 रुपये जोडीचे इन्कम. ठोकून बोला, कारण आता अख्ख्या महाराष्ट्रात, महाराष्ट्र बाहेर काय मला माहित नाही, अख्ख्या महाराष्ट्रात 3500 ला एवढं 800 रुपये बाहेरी किंवा जोडीचे इन्कम कोणीही देत नाही. फायदा घ्या, फायदा घ्या. विश्रांती घेऊच नका मी म्हणेन पुढचे 6 महिने, कारण आपल्याला पोहोचायचं अंतिम ध्येयापर्यंत. लक्षात घ्या सर. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, सगळ्यांना विनंती आहे, आपण बिगिनिशियल एकदम कंपनीचे फाउंडेशन शिकला. हा फायदा जर आज नाही उठवला तर उठवणार कधी? परंतु हे इन्कम मोठं होण्यासाठी या 2 लोकांवरती नाही, तुम्ही हा तिसरा करा, नो डाऊट. कंपनी सांगते 14 करा, नो डाऊट. कंपनी सांगते 5वा करा, नो डाऊट. तो इथे कुठेतरी खाली येईल. तुम्ही राईट म्हटलात की तो इथे कुठेतरी खाली येईल. 6 7 8 9 10 11 12 13. मी सर एक वाक्य बोललो, प्लॅन आहे 3500 रुपयाचा, माझं इन्कम क्रॉस केलंय 3,80,000 रुपये. का? कारण मी एक आणि दोघांवरती बिलकुल नाही डिपेंड राहिलो. मी 26 लोक डायरेक्ट केले. किती इन्कम आहे ना सर, कशाला संधी सोडा. मला माहिती आज ना उद्या हे 2 लोक थांबले, एक्झाम्पल थांबले तर देणार नाही, थांबले तर माझं इन्कमचं काय? म्हणून मी तिसरा पण आणला, चौथा आणला, 5वा आणला, बॅलन्स करत गेलो. लक्षात आलं, बॅलन्स करत गेलो. आणि कळत ना कळत, ते कळलं पण नाही की मला इन्कम कधी क्रॉस जायचं. आधी म्हणा किंवा मोठी म्हणा नाही सांगत आहे, पण मी काय केलं, संधीचा फायदा, चुकीचा फायदा घेतला. बिलकुल नाही, संधी आली ना, दादा बॅटिंग चालू केली. क्लिअर झाली तर बघा, तुमच्याही मोबाईल मध्ये 100 150 200 500 1000 कॉन्टॅक्ट आहेत. उपयोग आहे त्याच्यामध्ये. कोणतरी अमिताभ बच्चन असेल, अंबानी असेल मोबाईल मध्ये, कोण अंबानी असेल, अमिताभ बच्चन असेल, बरोबर ना. कोणतरी असे मोठे मोठे व्यक्ती असतील ना, त्यांना आधारी मध्ये जरा बाजूला काढा. बाकीच्या लोकांना घ्या, काय अडचण आहे की मोबाईल मध्ये अशी लोकांना काय पैशाची गरज आहे?
बट साहेब मोबाईलमध्ये असे काही लोक आहेत त्यांना पैशाची गरज नाही, असे सगळे लोक आहेत का? हा, अदानी अंबानी कोण कोण असतील त्यांना बाजूला काढा, उरलेली लोक घ्या ना, काय प्रॉब्लेम आहे? तुमच्या खिशात, तुमच्या बॅगेत, तुमच्या पॉकेटमध्ये, तुमच्या मोबाईलमध्ये जी संधी आहे ती लोकांपर्यंत गेलीच नाही. लोकांना काय कळणार आहे तुमच्याकडे कसली संधी? त्या संधीचा फायदा घेऊन. क्लिअर आहे बरं? 2 प्लॅन क्लिअर झाले. 5 मिनिटात तिसरी प्लॅन सांगतो. या 2 प्लॅनचा सगळ्यात मोठा काम लक्षात घ्या. पेअरचं इन्कम किती देते? 300 रुपये आणि आठवड्याला किती देते? 1.5 लाख रुपये. स्पिल ओव्हर, एक्स्ट्रा इन्कम. कंपनी सांगते दोघांवरती अवलंबून आहे. आता तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा जेवढे करता येईल तेवढे करा. सर मी एका आयडीचं गणित सांगितलं, पण अनेक लोक काय करतात, अनेक लोकांनी मोठी इन्कम का क्रॉस केलं? बिकॉज ऑफ 3 आयडी. 3 आयडी घेऊ शकतात. घेणार असेल तर थांबू नका, कारण आपल्या कंपनीमध्ये 3 आयडीला परमिशन आहे. राईट? हा पण तुमचाच आहे एक्झाम्पल, हाही तुमचाच आहे, हा पण तुमचाच आहे. ऑलरेडी हे तुम्ही ए आणि 2 केलाच आहे, बरोबर ना? पण ज्यावेळी ह्याचे ए आणि 2 करणार आहे, इथून ज्यावेळी तुम्ही स्पीड चालू करणार आहात त्यावेळी ह्याला देखील फायदा होणार आहे. ह्याचे ए आणि बी करणार आहे, इथून ज्यावेळी स्पीड चालू करणार ह्यालाही फायदा होणार आहे. ऑफकोर्स या दोघांवरती जरी लक्ष दिलं तर हा तुमचा आयडी कॅपिंगला जाणार आहे. कॅपिंग किती आहे? 1.5 लाख रुपये. आठवड्याचा कॅपिंग गुणिले 4 आठवडे इज इक्वल टू 6 लाख रुपयाचा इन्कम घेऊ शकता हा वरचा आयडी. जर हा वरचा आयडी 6 लाखाला जातो ना सर, हे पाठोपाठ हे दोन्ही आयडी जातात. 6 लाख 6 लाख 6 तरी 18 लाख गुणिले 12 इज इक्वल टू झाले 1.5 कोटीच्या पलीकडे इन्कम केली. सिंपल गोष्ट समजली? ओके, तर हा झाला हा पार्ट आहे. आणि आता शेवटच्या टॉपिकवर येऊया आपण. तो तर एकदम सुंदर आहे, महत्वाचा आहे आणि तो पार्ट आहे ह्या कंपनीचा सगळ्यात मोठा हार्ट आहे. आता मला सांगा, तुमचे 2 लोक आहेत, या 2 लोकांपैकी एकाने काम नाही केले, इन्कम मिळेल? मी तुम्हाला 2 प्लॅन सांगितले. पहिल्या प्लॅन मध्ये जर तुमची एक बाजू नाही चालली तर तुम्हाला इन्कम मिळेल? बिलकुल नाही मिळणार. दुसरा प्लॅन काय सांगतोय? एक बाजू भले थांबत, त्यात फरक नाही पडत, काही फरक नाही पडत, कारण तुमच्याकडे ऑप्शन आहे. तिसरी व्यक्ती काम करतोय, त्याचे एक्स्ट्रा एबीबी वरती मिळतात, शिवाय जेवढे जोड्या होणार आहेत लेफ्ट अँड राईट, परत तुम्हाला डबल इन्कम आहे. एक तर जोडीचा इन्कम मिळणारच आहे, व्यतिरिक्त तिसऱ्या व्यक्तीच्या खाली जेवढे अनलिमिटेड एबीबी येणार आहेत, 250 तुम्ही चौथी आणा, परत इकडून 250 मिळणार आहे. इकडच्या 250 अनलिमिटेड, इकडच्या ह्याला कॅपिंग नाहीये, याला कॅपिंग, लक्षात घ्या, याला कॅपिंग नाहीये. सर दिवसाला 100 आयडी आले ना, गुणिले 250 रुपये तुमचे इन्कम मिळणार आहे. आणि ते होणारच आहे. 100 होते, 200 होते, 200 होते. त्याच्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे? डायरेक्टची संख्या जास्त पाहिजे. सर सिंपल, या प्लॅन मध्ये सगळ्यात मोठा हार्ट आहे की डायरेक्टची संख्या वाढवणं. 2 लोकांवरती डिपेंड बिलकुल राहू नका, डायरेक्टची संख्या वाढवा. म्हणजे पहिल्या प्लॅन मध्ये एक बाजू जरी लंगडी झाली, इन्कम नाही मिळणार, मान्य, कारण पेअर ज्यावेळी मॅच होणार त्यावेळी इन्कम मिळणार. परंतु तो मेकअप पार्ट काय पुढे गेला, स्पिल ओव्हर मध्ये तुम्ही जर तिसरी व्यक्ती जोडला तर त्याच्या माध्यमातून तुमचे परत बायनरी म्हणजे पेअर मॅच होतात आणि तुम्हाला इन्कम परत नव्याने चालू होतो. राईट? आता तिसरा आणि महत्त्वाचा आणि शेवटचा तो आहे, त्याला DRB असं म्हटलं जातं. तुम्ही सगळेजण नवीन आहात की जुनी आहात? सगळे नवीन समजा आता, कारण हे DRB तुम्हाला नाही कळलं असं मी समजतो. नाही कळलं? अरे कळलं असं तर झोप पाळायली असते यार, DRB एवढं. म्हणून मी म्हणतोय तुम्ही जुनी आहात ना, फॉरगेट इट. आत्ता ह्या क्षणी, आत्ता नवीन, आत्ता प्लॅन तुम्ही ऐकताय, कारण DRB समजला असता तुम्ही कुठे ना कुठे गेला असता. सर पुन्हा एकदा नीट आहे का DRB काय करा? DRB म्हणजे डायरेक्ट रेफरल गुण, डायरेक्टचा डायरेक्ट, डायरेक्टचा डायरेक्ट, याला म्हणतात डायरेक्ट, याचा डायरेक्ट, हा ह्याचा डायरेक्ट, हा ह्याचा डायरेक्ट, डायरेक्टचा डायरेक्ट, डायरेक्ट रेफरल गुण. डायरेक्टने डायरेक्ट केलं, त्याने डायरेक्ट केलं, इज इक्वल टू डायरेक्ट रेफरल बोनस. आता मी ज्यावेळी माझा डायरेक्ट करतोय, इथं मी जॉईन आहे, हे माझे 1 2 3 4 5 6 10 लोक डायरेक्ट आहेत. एक्झाम्पल आपण बघूया, या 10 लोकांनी इन्कम केलं तर मला इन्कम मिळणार आहे. सिंपल आहे. म्हणजे या 10 लोकांच्या इन्कम वाढवण्यासाठी मला प्रयत्न करायला पाहिजे, आहे ना? ज्यावेळी ते इन्कम वाढणार त्यावेळी ते मला इन्कम मिळणार. म्हणजे मला माझ्या डायरेक्ट वरचं इन्कम कसं वाढेल त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. सिंपल फॉर्मॅट आहे. कंपनी काय सांगते DRB मध्ये, तुम्ही इथे जॉईन झाला, मान्य. आपला प्लॅन लेफ्ट अँड राईटचा आहे, इन द सेन्स 2 लेगचा प्लॅन आहे, तिसरा लेग नाहीये. काही कंपन्यांमध्ये आजही 5 5 6 6 10 लेग मेंटेन करावे लागतात, त्याला लेग म्हणतात. त्या पहिला लेग, दुसरा लेग आणि इकडे बॅलन्स होणं गरजेचं आहे. अशा लेग मेंटेन करावं लागतात सर आजही अनेक कंपनीच्या प्लॅन मध्ये. आपला प्लॅन किती लेगचा आहे? फक्त 2 लेगचा प्लॅन आहे. 2 लेगच्या प्लॅन मध्ये काय होणार आहे? हे झाले तुमचा पहिला आणि दुसरा. तिसरा हा स्पीड पण आहे, हा तुमचा डायरेक्ट पण आहे, आणि हा अनलिमिटेड तुम्हाला
देतो इन्कम, मी मगाशी बोललो त्या पद्धतीने. ह्याचा बॅलन्स मेंटेन होऊन देखील तुम्हाला इन्कम येतं, हे देखील एक फायदाच फायदा आहे. बघा कसा एक फायदा होतो. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट की जेवढा हा तुमचा डायरेक्ट कमवतोय, जेवढा हा पण तुमचा डायरेक्टच आहे, हा तुमचा तिसरा डायरेक्ट आहे, हा तुमचा चौथा डायरेक्ट इथं येईल. कदाचित तुम्ही लेफ्ट म्हटलं की लेफ्टला येईल, राईट म्हटलं की राईटला जाईल, तुम्ही राईट म्हटलं की राईटला जाईल. 5 झाल्यानंतर हा 6 आला, 7वा इकडे कदाचित ह्या साईडला जोडून द्या, 8वा समजा ह्या साईडला आणला तुम्ही, 9वा पण इकडे जोडून द्यायच्या खाली. सगळे एक्स्ट्रीमली लेफ्ट आणि राईटला येतात आणि 10वा तुम्ही आणा सर इकडे. बस झालं. मी म्हणेन एवढंच करा, एवढंच करा. सर डायरेक्ट किती तुमचं? डायरेक्ट किती? कामाचे किती? डायरेक्ट किती केलं? कामाचे किती? 4 कामाचे. उरलेले 4 ते शोधतात म्हणजे सिनियर कुठे उरलेले असं पण ऑप्शन होतं ना. मी डायरेक्ट 10 लोक जोडली, 5 लोकांच्याच कॉन्टॅक्ट मध्ये, 5 लोक शोधतात डायरेक्ट पॉवर कुठे, असं पण असं होतं ना चुकून. मग ते आपले ते झोपले म्हणून बोलू शकत नाही, आकड नाही आपल्याला, ते शोधतात आपल्याला अरे पॉवर कुठे काय झाले. असं हे होऊ शकतं, बरोबर ना. सगळ्यांना जागे करा. तुमच्यावरती भरोसा ठेवून त्या लोकांनी काय केलंय, पेमेंट केलेले, त्यामुळे जागे करा. त्यांना जागे होती यार, पैशाची गरज त्यांना पण आहे, राईट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, फक्त 10चं कडे 10 कदम आम्ही म्हणतो सर त्याच्यामध्ये. फक्त डोक्यात एवढंच ठेवा. मला हे सगळे जे किती लोक भले तुमच्याकडे 100 लोकांची टीम असू देत नाही तर 50 लोकांची टीम असू देत, फॉरगेट, सगळं विसरा. टीम वाढेल किती हा नंतरचा पार्ट आहे, पण टीम वाढण्यासाठी ना तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला स्वतः मुवमेंट करावं लागेल, तुम्हाला स्वतः ऍक्शन घ्यावं लागेल, तुम्हाला स्वतःला त्या लोकांपर्यंत पोहोचावं लागेल. इन द सेन्स तुम्हाला स्वतःचे स्वतः काय करावं लागेल, मुवमेंट करावं लागेल. आणि आपला मुवमेंटचा पहिला रूल आहे की काहीही करा 10 लोक डायरेक्ट करा, काहीही करा 10 लोक डायरेक्ट करा. सर 5 मिनिटं, काही करा 10 लोक डायरेक्ट करा. सर आज रात्री सिरियसली झोपू नका जर तुम्हाला पैसे हवे असतील तर. काहीही करा 10 लोक पहिले डायरेक्ट करा. तो खालचा बोलवते जा तुम्ही 2 दिवसानंतर, पण पहिले तुमचे 10 डायरेक्ट करून घ्या. सर 10चे 10 लोक काम करतील, कधीच नाही म्हणत. 8 काम करतील, 2 लोक कदाचित शांत बसतील, बरोबर ना सर. तुमच्याकडे 8 आणि 4 लोक काम करतील, होऊ शकतं ना असेल. पण तुमच्याकडे 10 असतील तर ऍटलीस्ट 5 लोक पकडे काम करणार आहेत. मग 10 वरती का थांबलात तुम्ही? 10 लोक काम करणारे बी असतील तर तुम्हाला कदाचित 20 लोक जोडावे लागतील. लक्षात आलं तुमच्या? 20 लोक मोबाईल मध्ये नाही आहेत. मग मॅक्झिमम लोकांना ही संधी द्या, जो संधी पकडतोय त्यांना कोऑपरेट करा. बाकीच्या लोकांना शांत झोपायला देऊ नका, त्यांच्या पाठीमागे लागायचंय. आपल्याकडे गुरुकुल सेशन आहे, आपल्याकडे एज्युकेशन चांगली सिस्टीम आहे, झोपलेल्याला जागे करायची सिस्टीम आपल्याकडे आहे. ते टेन्शन तुम्ही नाही घ्यायचं. क्लिअर झालं इथपर्यंत? तुमचं काम आहे तुम्हाला कमीत कमी मी कमीत कमी शब्द वापरला, कमीत कमी 10 लोकांना जॉईन करायचे. सर काम किती करतील विसरा, ते नंतर सोडा, ते नंतर सोडा. कमीत कमी 10 लोक. सर 10 कोणाचे 4 असेल, कोणाचे 5 असेल, कोणाचे 6 असेल, पटकन 10 करून घ्या. कदाचित एखादा हिरा लागला ना सर, हे अख्खं मार्केट कव्हर करून टाकेल तुम्हाला पण कळणार, तुमच्यापेक्षा भारी काम करेल. झालं तुमच्या पल्लीवर, काय टेन्शन नाही घ्यायचं. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, 10 लोक. चला आता जर तुम्ही 10 केला, हे तुमचे 10 लोक आहेत, एक्झाम्पल ही तुमची पहिली लेवल झाली, फर्स्ट लेवल. सर तुम्ही 10 लोक केला, हा तुमचा आहे. समजा एक्झाम्पल मी इथे आहे, तर तुम्ही मला काय सांगणार आहे, किती करा सांगणार आहे? तुम्ही किती केलात? 10. मी तुमच्याकडे आहे, तुम्ही मला किती सांगणार आहे करायला? 10 करायला सांगणार ना, कारण का तुम्ही केलात म्हणून. जर मी तुम्हाला विचारलं साहेब तुमचे किती झाले, सर 2 केलेत मी, एक तुम्ही आणि एक आहे माझा भाषा. मी काय म्हणत, तुम्ही 2 केलात तर मी मला कशाला 10 करायला सांगतो? होईल की नाही? अरे होणार की नाही? होणार की नाही? ऑफकोर्स होणार आहे, बरोबर ना. पहिली तुमची तयारी करा. तुमचे 10च नाहीये सर, तुम्ही कोणत्या लेवलला सांगणार आहे त्यांना 10 करायला आहे. सुरुवात तुमच्यापासून करा. 10च्या 10 लोक नाही काम करणार, मान्य, 5 तरी काम करतील घ्या. आणि 5 मधला एका दुसरा निघाला हिरा तर काय होईल, सॉलिड काम करेल तो. तर मग तुम्ही काही करा, झोपणं कसं 2 दिवस 3 दिवस 4 दिवस बोलले नाही, 15 दिवस 10 करा. ठीक आहे. समजा या 10 लोकांनी 10 केले, दिस इज अ सेकंड लेवल. तर सर ही संख्या झाली 100. ही संख्या तुमची 10ची. गणित कधी कुठं नाही बोलत सर. 1 2 आणि 2 बरोबर नक्की, गणित कधी खोटं बोलणार नाही. 10 लोकांना तुम्ही 10 करण्यासाठी तुम्हाला एक स्टेज या लोकांपर्यंत पोहोचावं लागेल. किती आले सर? 5. 6 करण्यासाठी मी कुठे मी येतो. चल 6 करूया पटकन, चल 7 करूया. 10 झाले ना, जरासं बाजूला, दुसऱ्याला घ्या, तिसऱ्याला घ्या, चौथ्याला घ्या. 10 लोकांचे 10 करून घ्या सर. जाईल महिना, काय फरक पडतोय? हे 10 लोक करायला तुम्हाला 1 महिना जाईल.
आणि 10 लोकांनी 10 करायला प्रत्येकाला आमचे ग्रुप सक्षम आहे, काय टेन्शन घ्यायचं नाही. ते 10 लोकांनी 10 कसं करायचं ते 100% काढून घेणार आहे. आपण ते आता सिस्टम पण चालू करतोय पुन्हा एकदा. राईट, मे महिना होता, थोडं बरेच लोक गावाकडे गेले होते, तुम्ही आंबे खायला म्हणून जरा थांबलो होतो. आता सुरुवात करा. ठीक आहे, 10 लोकांनी 10 केले, 100 लोक झाली. तिसऱ्या लेवलला पुन्हा 10 लोकांनी 10 केले. सर इथं 1000 लोक येतील काय यांना? नक्की, डेफिनेट. आणि ही चौथी लेवल आहे. याही 1000 लोकांनी 10 लोकांनी 10 केले सर 10,000 लोक इथे येतील. आणि या 5व्या लेवलला इथं 1,00,000 लोक नक्की येतील. सर 1,00,000 लोक तर तुम्हाला कुठे करायचे? पण तुमचीच आहे. या 1,00,000 लोकांमधला 1,00,000 देखील तुम्ही ओळखत नाही. आणि हे 1,00,000 लोकांपैकी तुम्हाला यातला कोणी ओळखत नाही. काय विरोधाभास आहे ना? नाही, तुम्ही त्याला ओळखत नाही, तो तुम्हाला ओळखतो, खाली काम करतो. यार तुम्हाला इनकम घेऊन मोठा होतो. याला सर नेटवर्क मार्केटिंग म्हणतात ना सर. काम कोण करतोय आणि इन्कम कोण नाही. सगळ्यात मोठा फंडा लक्षात घ्या. पहिल्या लेवलला जेवढी लोक तुमच्याकडे जास्त असतील ना सर, जास्त हा शब्द वापरला. भले 10 का करता, तुम्ही 11 करा ना, 11 का करता, 12 करा ना, नो प्रॉब्लेम. मी माझं उदाहरण दिलं तुम्हाला. किती लोक डायरेक्ट आहेत? किती लोक डायरेक्ट आहेत? का? संधी जी मला मिळाली ती पण तुम्हाला सांगितलं ना. तुम्ही स्वतःला आज पहिला दिवस समजा, पण तुम्ही 3 महिन्यापूर्वी जॉईन झाला. करूया ना सगळ्यांनी मिळून. सर 10 करूया, 10 करूया, डोक्यातच ठेवून द्या. तुम्ही 10 करा, 12 करा, 15 करा, 20 करा, नो डाऊट 10 व्हायलाच पाहिजे. एक फिक्स करू नका. 10 लोकांनी 10 केली सर, 100 लोक आली, 100 लोकांनी 10 केले सर, 1000 लोक आली, 1000 लोकांनी 10 केले, 10 झाले. आणि 10,000 लोकांच्या मधून 1,00,000 लोक आली. या 1,00,000 एक सिंगल माणूस देखील आपल्याला ओळखत नाही. असेल तर काय? 1,00,000 लोक 10 लोक करायला किती दिवस लागतील? किती महिने, किती वर्ष? नक्की सर पुण्याचा नव्याने आजचा पहिला दिवस समजून सगळं झालं गेलेलं जरासं विसरून बाजूला ठेवून हा मी प्लॅन आत्ता ऐकलाय असं समजून मला 10 करायचे आहे. भले तुमच्याकडे 4 असतील ना, सोडा, नव्याने 10 करा. काय फरक पडतोय? तुमचे पहिले 4 आहेत, नवीन 10 केले, किती होतील? पहिले 4 आहेत, आता 10 केलं, किती होतील? लॉस आहे. नक्की नक्की आजपासून ठरवा मला 10 करायचे आहे. कोण काम करतोय, कोण थांबलंय, बिलकुल बघू पण नका. तुम्हाला आजपासून 10 करायचे. 15 दिवसाचा पिरियड आहे. सांगतो, एक खूप सुंदर टूर पण लावली कंपनीने. 10 लोकांच्या मधून 10 सर 100 लोक झाली. सर गणित केवढं फास्ट आहे बघा. कंपनीने काय दिले आपल्याला, कंपनीने काय दिले ते समजा. ही लोक जेवढी आहेत ना पहिल्या लेवलला, त्यांच्या इन्कम वरती, आता ही जे इन्कम तुम्ही बघितलं त्याच्या इन्कम वरती 10%. या सेकंड लेवलला जेवढी लोक आहेत परत 10%. या थर्ड लेवलला जेवढी लोक आहेत 10%. या चौथ्या लेवलला कंपनीने डायरेक्ट इथे ब्रेक लेवलला 20%. आणि 5व्या लेवलला कंपनीने डायरेक्ट 50% दिले. 2 वेळा 3 वेळा मी माफी बोललो. या 5व्या लेवलला 1,00,000 लोकांपैकी एक माणूस तुम्हाला ओळखत नाही किंवा तुम्ही त्याला ओळखत नाही. सर हा जेवढा कमवतो ना सर 50% तुम्हाला देऊन काय रिलेशन, काय पाठवतो? एकही व्यक्ती नाही ओळखत या 1,00,000पैकी. 1,00,000 लोक तुम्ही आणला नाही, पण तुम्ही सुरुवात कुठून केला? मग सिंपल आहे सर, सिंपल फंड आहे. जर तुम्ही पहिल्या लेवलला 5 लोक आणला किंवा 2 लोक आणला, सर 2 चे 2 किती आले? 4 चे 2 किती आले? 8 चे 2 किती आले? 16 चे 2 किती आले? टोटल लोक आले तुमचे 60% 65 पाठीवर. ते काय आहे? 60 लोक आले, 61 लोक आले. सर 2 च्या ऐवजी तुम्ही 10 केलं तर 1,00,000 लोक आले. आणि 2 च्या ऐवजी 2च केला तर सर इकडे तुमचे 60 लोक आले. डिफरन्स लक्षात आला? 60 लोक जेवढे कमवतील तुम्हाला 50% मिळतील. आणि 1,00,000 लोक जेवढे कमवतील सर 50% मिळतील. तुम्हाला काय करायचं? तुमच्याकडे भले 5 असतील, नो डाऊट, विसरा. नव्याने भटसाहेब लक्षात आलं? नव्याने 10 काय क्लिअर झाली? तर क्लिअर. ही ताकद लक्षात घ्या सर. तुम्ही सुरुवात 2 ने केलात ना सर, इथं 10 15 20 25च येणार आहे. पण तुमची सुरुवात जर 10 न असेल ना, तिथे 1,00,000 लोक ठोक्यात आहेत. तुम्हाला 10 करण्यासाठी 1 महिना आहे. त्या लोकांना 10 करण्यासाठी त्याने सगळं तुमच्याकडे 1 महिना आहे. सर इथं पण पोहोचायला 5 महिने पुष्कळ झाले. मी म्हणेन 5 नाही 10 महिने बघूया. 10 लोक करायला सर तुम्हाला 1 नव्हे 2 महिने लागले. या 2 लोकांनी 2 महिने लागले. परत ह्या लोकांना 4 महिने झाले. परत 2 महिने 6 महिने झाले. परत 2 महिने 8 महिने झाले. आणि परत शेवटचे 2 महिने सर 10 महिन्यामध्ये मी म्हणले 1 वर्ष लागू दे. काय फरक सर? 1 वर्षात या 1,00,000 लोक जेवढे इन्कम येते ना, डायरेक्ट शेवटचं टाकवते तुम्हाला. या प्रत्येकाने फक्त आपल्याकडे बाहेरचं कॅपिंग किती आहे? 1,50,000 रुपये आठवड्याला ना. म्हणून 4 इज इक्वल टू इन्कम किती झाले सर? 6,00,000 रुपये महिन्याचं इन्कम आहे. सर मी किती पकडले? किती पकडतोय? महिन्याला 1,00,000 रुपये. सर कंपनी किती देते? मी किती पकडले?
महिन्यात किती कंपनी देते? 6 लाख रुपये. मी किती पकडले? 1000 रुपये पकडले. या 1 लाख लोकांनी 1000 इज इक्वल टू सर 10 करोडचा टर्नओव्हर झाला आणि या 10 करोड वरती कंपनी तुम्हाला 50% देते. सिंपल आहे. 10 करोडचा ह्या फक्त 5व्या लेवलला झाला. 10 करोड वरती सर 50%. 1000चं फक्त इन्कम पकडलं सर. हे 1000चे म्हणजे मी 10,000 रुपये महिन्याला पकडलेत ना, तर ही फिगर काय होईल? 100 करोड होती. 100 करोडचे 50% किती झाले? करोडपती व्हायचंय. येस. साखरेबाई काय करायला तयार? झोप पाळायला तयार? विश्रांती, प्रवास, घरदार सोडायला तयार? करावंच लागेल. घडशी जाईल, करावंच लागेल. मी एक शब्द पहिला बोललो होतो, महागाई कमी होते वाढते. पर्याय काय? तुमच्या हातात नाही, माझ्या हातात काय नाहीये. वरती बसले त्याच्या पण हातात काय नाहीये. एकच पर्याय, इन्कम वाढवा, पैसे वाढवा. माहित नाही का 4 महिन्यानंतर काय होईल, 6 महिन्यानंतर काय होईल. खतरनाक परिस्थिती येणार आहे. पैसे नसावे तुमच्याकडे. बस विषय संपला माझा. क्लिअर झाले तर बरं. याला म्हणतात टीआरबी, डायरेक्ट 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 इज इक्वल टू सर करोडपती होणं फार मोठी गोष्ट नाहीये. अवघड तर बिलकुल नाहीये. फक्त सुरुवात कुठून करायला हवी? 10 कदम. आमची सिस्टीम आता उतरणार आहे मार्केटमध्ये. 10 केलेस आतमध्ये 9 आहेत बाहेर. व्हायलाच म्हणजे करावंच लागेल ते सर. 10 केलेस एंट्री आहे तुला, 9 केलेस बाहेर. 10 करण्यानंतर आतमध्ये. आईनं मुलाला मारलं, पनिशमेंट असते, शिस्त असते. काय असते? काय असते? आईनं मुलाला मारलं, मुलाला का मारते? हाऊस मारते. तू मुलगा पण लक्षात ठेवतो ना की मला परत तसं काय करायचं नाहीये. तेव्हा काहीही होऊ देत, आतापर्यंत जेवढं काय झालेलं आहे विसरा. तुमचे 4 असेल, 5 असेल, 6 असेल, विसरा. नव्याने 10 लोक करायचं. हेच एक सूत्र मी देईन आणि निघतोय. ठीक आहे? क्लिअर आहे बरं? थँक्यू सो मच. ओके. आता हा झाला तिसरा टॉपिक आहे ज्याला आपण डीआरपी म्हणतो, डायरेक्ट रेफरल म्हणून. सर सगळ्यात कंपनीचा हार्ट आहे. कंपनीचा हार्ट आहे, आपल्या प्लॅनचा हार्ट आहे. फक्त 3च प्रकारचा प्लॅन आहे. हा अख्खा पार्ट मी तुम्हाला 3500 रुपयाचा प्लॅन सांगितलं. किती? आणि जे तुम्ही करणार आहात सर सेम डुप्लिकेट आहे. हा प्लॅन आहे 3500चा आणि आपला अनएक्टिव्हचा प्लॅन आहे 7000चा. सर इथं आपण ऍक्टिव्हली काम करावं लागेल. इथं तुम्हाला बिलकुल काम करायचं नाहीये, नो वर्क. परंतु जे इथं तुम्ही इन्कम घेणार आहात ना त्याच्या डबल इन्कम इथं होणार आहे. इथं तुम्ही 1 लाख रुपये घेतलात ना, इथं तुम्हाला 2 लाख मिळतील. इथं तुम्ही 10 लाख इन्कम घेतात, इथं तुम्हाला 20 लाख रुपये मिळणार आहे. इथं तुमचा इन्कम 100 करोड असेल ना, इथं तुमचं इन्कम 200 करोड होणार आहे. नॉन वर्किंग तर तुमचा बेस पहिला कुठून तयार होणार आहे? 3.5 मध्ये बेस तयार करायचा. पैसे आले अर्थात तुम्हाला टॉपअप मारायचंय. जर 3500 ला कंपनी इथं कॅपिंग किती देते? 1.5 लाख रुपये. तर तुमचा आयडिया जेव्हा 7000 मध्ये कन्वर्ट होईल, हीच कॅपिंग तुम्ही डबल वाटणार आहे. किती? 3 लाख रुपये आठवडा गुणिले 4 आठवडे इज इक्वल टू 12 लाख रुपये महिन्याचा इन्कम. सर मोठी गोष्ट, मोठी फिगर तर बिलकुल नाहीये सर. एकदम सुरुवातीला बोललो ना, एवढी मोठी मोठी फिगर क्रॉस करणारे लोक आहेत, बघितले मी स्वतःहून बघितले. कोणी 500 कोटी घेतले, कोणी 400 कोटी घेतले, कोणी 700 कोटी घेतले, कोणी 50 कोटी घेतले. ज्याने मला जॉईन केलं त्याचं इन्कम आहे 23 कोटी. मी त्यावेळी बोलला की असं का असतं का, जोडीला इन्कम मिळतं का? लोकांनी पैसे नाही मिळाले, लोकांना प्रॉडक्ट नाही मिळाले. मी घाबरलो. 2 पावलं मागं बाबाने 23 कोटी रुपये कमवून क्रॉस झाला. मुद्दा लक्षात आला. संधी मी त्यावेळी नाही पकडली. त्यांनी कधी 23 कोटी कमवले, मी कुठेतरी 3 कोटी वरती आलो असतो. लाईफ मध्ये सगळ्यात मोठी मिस्टेक मी केली. ती मिस्टेक आज ॲज अ मित्र म्हणून तुम्हाला सांगतो, संधी मिळाली अजिबात सोडू नका सर. जान लगा के बाजी मारायची. जेवढं आता 3000 मध्ये आपण 3-3.5 मध्ये कमवू ना, 100% आपले सगळेजण आपण डबल इन्कमचे पात्र होणार आहेत. कधी कधी टॉपअप होणारच आहे. आपल्याकडे पैसे तेवढे असतील ना सर, प्रत्येकाने टॉपअप करायचंय. भले 4 महिने लागतील, 6 महिने लागतील, वर्ष लागेल. आणि ह्याच्यामध्ये सेम स्ट्रक्चर आहे. आता ऑलरेडी आपण काम केलेलं आहे ह्या 3.5 मध्ये स्ट्रक्चर मध्ये. तेच स्ट्रक्चर खाली नव्याने काय करायचंय, फक्त टॉपअप करायचंय. इथं तुम्हाला जोडीला इन्कम मिळालं 300, इथं जोडीला इन्कम मिळणार 600. इथं ऑलरेडी मिळाले, इथं नव्याने मिळतात. इथं तुम्हाला स्पील ओव्हरचे मिळाले 250 रुपये, इथं तुम्हाला स्पील ओव्हरचे मिळणार आहेत 500 रुपये. आलं लक्षात ना, त्यालाही कॅपिंग नाही. आणि इथं तुम्हाला डीआरबी तो आता बघितलाच आहे, तर तिथे तुम्हाला 100% डीआरबी. म्हणजे जेवढं तुम्ही कमावलं नसेल 100% पुन्हा नव्याने तुमचं इन्कम आहे, तेवढं 3500 मध्ये तेवढं तुम्हाला डबल इन्कम त्या ठिकाणी मिळणार आहे. दॅट्स ऑल. संधी आहे मित्रांनो, सोडू नका. दादरसारख्या एरियामध्ये आपण सेमिनार घेतोय. आजपासून कंटिन्यू पुन्हा एकदा सेमिनार चालू झाले. घरचे साहेब तुम्हाला सगळ्यांना परत विनंती करतोय, नेक्स्ट टाइमला ज्यावेळी सेमिनार असेल या हॉलमध्ये असेल,
गोसायचे आपले कॅप्टन आहेत त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोक हॉलमध्ये नव्याने किती बसतील तो प्रयत्न करा सर. आतापर्यंत जेवढ्या लोकांना संधी दिला कदाचित त्यांनी स्वीकारलं नसेल, कदाचित त्याने दुर्लक्ष केलं असेल, कदाचित त्याला त्या संधीचं महत्त्व कळलं नसेल, कदाचित तुमचंही दुर्लक्ष झालं असेल. आता मात्र सोडलं नसेल. उतरा वच लागेल तुम्हाला मार्केटमध्ये जाण्यासाठी. राईट. हर्बल मध्ये सर मी काम करत होतो, फ्लायर ठेवायच्या खिशामध्ये कोणी असू दे ओळखीचं नसेल, सर प्लीज, सर प्लीज, सर प्लीज, सर प्लीज वर्क फ्रॉम होम किंवा वेट लॉस कमी, तुम्ही वेट वाढवा किंवा वेट कमी, एवढंच मेसेज आहे त्यामध्ये. सर आजही हर्बल एक जोरदार चालू आहे. लोक करोड रुपये घेत आहेत, कमवते फक्त एका कागदाचं चिठ्ठीवर. ओळखीचे लागत नाही सर या पावसामध्ये काम करताना. म्हणून मामा भाचा बाजूला ठेवा. ज्यांना पैशाची गरज आहे त्याच्यावरती तुम्ही फोकस करा. भले अनोळखी असेल कॉन्टॅक्ट साधा, हॉलमध्ये बसवा, मीटिंग मध्ये बसवा. कळतं एक स्पार्क जर झाला ना तर कुठे ना कुठे इन्कम घेऊन जाईल. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट सगळ्यांसाठी.